श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशी उपयुक्त माहिती म्हणजेच आता बऱ्याच जणांना आर्थिक प्रश्नाबाबत खूप साऱ्या समस्या असतात, परंतु जो मला आलेला अनुभव आहे आणि मी स्वतः तो उपयोगात आणलेला आहे आणि तो प्रयोग केल्यानंतर मला खूप छान अनुभव आलेला आहे. म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे. छोटासाच व्हिडिओ असणार आहे, परंतु तुम्हाला खूप उपयुक्त माहिती ही मी आज सांगणार आहे. तर उपाय असा आहे की प्रत्येकाला आर्थिक अडचण ह्या खूप असतात, पैशासंबंधी असतात आणि आपल्याला माहिती आहे आपण कष्ट केले तरच आपल्याला पैसे भेटत असतात, परंतु कष्टाबरोबर आपली साथही तेवढीच किंवा आपलं नशीबही तेवढंच महत्त्वाचं असतं किंवा थोड्याफार अशा रेमेडीज केल्या की त्यामुळे आपल्याला त्यातून पैसे म्हणजे आपल्याला आपलं लक आपल्याला साथ देत असतं पैशांसाठी. बरेच जण म्हणतात हे म्हणजे हे असं काही नसतं, कारण कष्टच हे महत्त्वाचे असतात. कष्ट असतात कारण बरेच जण खूप कष्ट करतात, परंतु त्या कष्टाबरोबरच काही आपल्याला आपण काही रेमेडीज जर केल्या तर त्याही आपल्याला साथ देत असतात. त्यामुळे हे दोन्हींचं मिक्स झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रमाणात त्याचा फायदा होत असतो किंवा आपल्याला पैशांबाबत ज्या अडचणी असतात तर त्या दूर होत असतात. तर तुम्हाला उपाय अगदी सोपा आहे आणि घरगुतीच आहे. तर उपाय असा आहे की तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी असे तुम्हाला 11 शुक्रवार करायचा आहे. शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्यापैकी बरेच जण आपण दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ करत असतो. तर अंघोळ करताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहे, ज्या इझिली भेटत असतात. तर सगळ्यात म्हणजे हा भीमसेनी कापूर आहे. आता शुक्रवार हा देवीचा आवडता दिवस आहे आणि शुक्रवार जर आपला शुक्र बलवान असेल तर आपल्याला आर्थिक अडचण आपली ही दूर होत असते. तर आपल्याला शुक्र बलवान करायचं आहे आणि शुक्र बलवान केल्यानंतर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. ज्याचा शुक्र बलवान असतो त्याच्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते. तर त्यासाठीच आपल्याला शुक्र बलवान करायचं आहे. तर शुक्र बलवान करण्यासाठी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये, कारण आपण या दिवशी आपल्याला पूर्ण डोक्यापासून तर पायापर्यंत अंघोळ करायची आहे आणि त्यामध्ये हे अशा पद्धतीचा हा जो भीमसेनी कापूर आहे, जो आयुर्वेदिक भीमसेनी कापूर असतो, नॅचरल असतो, जो कुठेही दुकानात भेटतो, तर तो कापूर घ्यायचा, त्याचा असा चुरा करायचा म्हणजे पावडर करायची आणि तुमचं जे अंघोळीचं पाणी आहे तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला त्याची पावडर करून टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला हे असं गुलाबजल घ्यायचं आहे. आता गुलाबजल हे कुठेही मेडिकलमध्ये किंवा सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानामध्ये हे सहज कॉस्मेटिक दुकानामध्ये सहज उपलब्ध असतं. जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर तुमच्याकडे गुलाबाचे झाडं असेल तर त्याचं गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. कापूर लक्षात ठेवायचं आहे, भीमसेनी कापूर आणि गुलाबजल नसेल तर तुम्हाला तुमच्या गुलाबाच्या पाकळ्या असेल तर त्या तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. आता हे टाकल्यानंतर आपण हे पूर्ण पाणी मिक्स करायचं आणि आपण दर शुक्रवारी नित्यनियमाने आपण ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे. ज्यामुळे काय होईल की तुमचा शुक्र आहे तर तो बलवान होईल आणि शुक्र बलवान झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी असतात त्या कमी होत असतात आणि पैशांचा ओघ हा हळूहळू तुमच्याकडे खेचायला म्हणजे लक्ष्मी खेचण्यासाठी मदत होत असते आपल्याला. 11 शुक्रवारी तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला 4, 5 किंवा 11, काहींना 11मध्ये फरक पडतो, काहींना 2-3च शुक्रवार केल्यानंतर खूप चांगला फरक पडत असतो. तर 11 शुक्रवार केल्यानंतर खूप एकदम प्रचंड आपल्याला प्रभावशाली शुक्रग्रह होत असतो आणि त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. हा मला स्वतःला खूप चांगला अनुभव आलेला आहे म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आणि तुम्हालाही जर चांगला अनुभव आला तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. बाकीचं कुठलाही मंत्रतंत्र नाही यामध्ये, फक्त साधा सोपा आपल्याला ह्या 2 वस्तू घ्यायच्या आणि ह्या 2 वस्तू फक्त आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी टाकायच्या आहे. बघा अनुभव घेऊन कसं येईल ते. श्री स्वामी समर्थ.